नमस्कार. मुंबई तकच्या समजून घ्या या आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी अनुजा आणि आज आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे की मंत्री नितेश राणे यांनी सतत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या इमेजला धक्का बसतोय का? आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नसण्यापूर्वी सुद्धा म्हणजे गेल्या टर्ममध्ये ज्यावेळेला ते उपमुख्यमंत्री होते, पण ते गृहमंत्री सुद्धा होते आणि त्याही वेळेला नितेश राणे हे जरी मंत्रिपदावर नसले, तरी सुद्धा त्यांनी केलेली काही वक्तव्य ही मात्र वादाच्या भोवऱ्यात सापडायची की पोलीस माझं काही बिघडवू शकत नाहीत, माझा बॉस सागरवर बसलेला आहे, अशी असंख्य त्यांची मालिकाच आहे संपूर्ण वादग्रस्त वक्तव्यांची. तर या सगळ्या वक्तव्यांमुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल किंवा नितेश राणे जे बोलतायत त्याचा रोख हा नितेश राणेंकडे कमी आणि तो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जास्त जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. इतका की काल परवामध्ये झालेली नागपूरमधली दंगल किंवा दंगल सदृश स्थितीमध्ये सुद्धा मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे या सगळ्या गोष्टी घडतायत की काय असा सूर विरोधकांचा पाहायला मिळालेला होता आणि म्हणूनच आपण आज हा विषय चर्चेला घेतलेला आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत द परफेक्ट व्हॉइसचे संपादक किरण तारे सर. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुंबई तकमध्ये. आणि सगळ्यात पहिले म्हणजे थेट नितेश राणेंवर जम करण्यापूर्वी मला आपण म्हणजे अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया असं मला वाटतं की देवेंद्र फडणवीस यांची अशी काय इमेज आहे सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि त्याच्यानंतर मग आपण बोलू की त्या इमेजला नितेश राणेंमुळे धक्का बसतोय की नाही. कसं आहे अनुजा, खरंच हा महत्वाचा मुद्दा आहे. पण याच्यामध्ये गंमत अशी आहे ना की फडणवीस त्यांची इमेज हा राजकीय दृष्ट्या अत्यंत मॅच्युअर, ज्याला धूर्त चाल करणारा राजकारणी म्हणतात, अशी त्यांची इमेज आहे. पण हम्म. एक प्रशासक म्हणून जी एक प्रशासनावर जो फोल्ड असायला हवा, देवेंद्र फडणवीस यांचं प्रशासन अतिशय खंबीर आहे किंवा प्रशासनावर त्यांची पूर्णपणाने पकड आहे, अशी मात्र त्यांची इमेज नाही. आणि विशेषतः असं झालं की सोशल मीडियाच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या इमेजला इतके तडे गेलेत गेल्या 5 वर्षामध्ये. म्हणजे हम्म. जेव्हापासून त्यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं 2019 मध्ये, तेव्हापासून ते आतापर्यंत. त्यामुळे त्यांची नक्की कुठली इमेज कोणापुढे प्रेझेंट होते हे सांगता येणं अवघड आहे. पण सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की राजकारणी म्हणून अत्यंत धूर्त असलेले देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा परत आलेले आहेत, तेव्हा प्रशासनावर त्यांचा तितकासा होल्ड राहिलेला नाही, हे त्यातनं दिसतंय. आणि तिथे सगळी गडबड होते. मला वाटतं त्या इमेजला जो धक्का बसताना दिसतोय ना, तो हम्म. मुख्यमंत्र्यांच्या इमेजला बसतोय. देवेंद्र फडणवीस या व्यक्तीच्या किंवा देवेंद्र फडणवीस या राजकारणाच्या इमेजला अजूनपर्यंत धक्का बसलेला नाही. ओके. पण त्यांच्याकडे बघताना म्हणजे आता खास करून आपण त्यांचा हा गेल्या 3 महिन्यातला मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पाहिला तर ते प्रामुख्याने महाराष्ट्राचा विकास कसा होईल, कारण त्यांची टॅगलाईनच ही होती की महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही आणि जास्तीत जास्त गुंतवणुका कशा महाराष्ट्रात आणता येतील, पायाभूत सुविधा कशा जास्तीत जास्त सुधारता येतील किंवा नव्यानं उभारता येतील, उद्योग कसे जास्तीत जास्त महाराष्ट्रात आणता येतील, या सगळ्यांवर त्यांचा सगळ्यात जास्त भर होता. पण त्याला पहिल्यापासूनच ग्रहण कुठेतरी लागलं ते म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर सुरू झालेल्या आरोपांमुळे आणि ते सत्ताधारी पक्षातून सुद्धा व्हायला लागले होते. त्यामुळे त्याच्यावर काही विरोधकांनाच दोष द्यायला हवा असं नाहीये, पण तो सत्ताधारी पक्षातलेच सुरेश दसांकडनंच तो आरोप व्हायला सुरुवात झालेली होती. त्यामुळे फडणवीस जे ऍक्च्युअली करू पाहतायत त्याच्यापेक्षा भलत्याच गोष्टींनी त्यांचं सरकार जे आहे ते चर्चेत येताना पाहायला मिळते. मग तो कधी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा असेल, गृह खात्यावर उठणारे ताशेरे असतील, कारण फक्त बीडचे नाही तर लातूर, धाराशिव, मराठवाड्यातल्या अनेक पट्ट्यांमधनं मग असे गुन्हेगारीचे किंवा टोळी कशा सक्रिय राहिलेल्या आहेत याचे व्हिडिओज हे समोर यायला लागलेले होते. आणि त्याच्यानंतर मग माणिकराव कोकाट यांचं कुठे प्रकरण असेल, म्हणजे जयकुमार गोरेंचं कुठे असेल, आणि आता त्यात भर पडत चाललेली आहे ती म्हणजे नितेश राणेंच्या सुद्धा वादग्रस्त वक्तव्यांमुळे. आणि म्हणून हा प्रश्न उपस्थित होतो की जे देवेंद्र फडणवीस यांना स्वतः इच्छा आहे आपल्याला एक नेता म्हणून पोर्ट्रे करण्याचं आणि हळूहळू कुठेतरी ती म्हणजे वाटचाल जी आहे ती राष्ट्रीय पातळीवर जाणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलत आलेलो आहोत. तर त्या दिशेने वाटचाल करताना ती जी एक इमेज तयार करावी लागते त्याला कुठेतरी धक्का हे नितेश राणेंसारख्या नेत्यांकडनं करण्यात येणाऱ्या वक्तव्यांमुळे लागतोय का? त्याच्यामध्ये परत कसं आहे ना की देवेंद्र फडणवीस त्यांची व्हिजन म्हणा किंवा त्यांचं आर्थिकदृष्ट्या असलेलं त्यांचं नियोजन म्हणा किंवा हम्म. शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यांनी सुरू केलेल्या योजना म्हणा, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा ते सातत्याने उल्लेख करतात की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक एफडीआय आलेली आहे देशभरामध्ये. आणि गेल्या 3 वर्षामध्ये आणि गेल्या 3 महिन्यात विशेषतः ते मुख्यमंत्री झाल्यापासून त्याच्यामध्ये वाढच झालेली आहे. हे सगळं जरी खरं असलं किंवा हे सगळे जरी कागदावरचे खेळ असले, तरी सुद्धा मुख्यतः काय आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आहे. आणि गृह खात्यामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून ते परवाच्या नागपूरच्या दंगलीपर्यंत काहीही चांगलं घडलेलं नाही गेल्या 3 महिन्यामध्ये. त्यामुळे स्वाभाविकपणाने देवेंद्र फडणवीस यांचा कारभार काय तर तो गृह खात्याची मोजपट्टी लावूनच त्याच्याकडे बघितलं जातं. कारण ते खातं त्यांच्या डायरेक्ट कंट्रोलमध्ये आहे. इतर खाती त्यांच्या थेट कंट्रोलमध्ये नाही आहेत. अर्थ खातं त्यांच्याकडे थेट कंट्रोलमध्ये नाहीये, उद्योग खातं नाही आहे, थेट कंट्रोलमध्ये नाहीये. पॉलिसी म्हणून सरकारचा प्रमुख म्हणून ते निर्णय घेऊ शकतात, मात्र गृह खात्यावर त्यांचा थेट अंमल असल्यामुळे
गृह खात्यामध्ये जे जे काही वाईट घडतंय त्या सगळ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरलं जाईल. मग ते अगदी तू उल्लेख केला त्याप्रमाणे धनंजय मुंडेंचं प्रकरण असो, संतोष देशमुखांची अत्यंत निर्घुणपणाने झालेली हत्या असो, ते परवाच्या नागपूरच्या दंगलीपर्यंत लॉ अँड ऑर्डर हा विषय संपूर्णपणाने गृह खात्याच्या अखत्यारीतला असल्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच त्याला जबाबदार आहेत आणि त्यामुळे त्यांची प्रतिमा जी काही डागाळलेली दिसते, मी आधी म्हणालो त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस व्यक्ती म्हणून किंवा राजकारणी म्हणून त्यांची प्रतिमा इंटॅक्ट आहे, पण प्रशासक म्हणून त्यांच्या प्रतिमेला जो धक्का बसलाय तो गृह खात्याच्या सगळ्या या नाकर्तेपणामुळे बसलेला आहे. म्हणजे जर काल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून हाऊसमध्ये काय म्हणाले की नागपूरची दंगल ही पूर्वनियोजित होती, त्याचा कट रचण्यात आलेला होता. नागपूरची दंगल पूर्वनियोजित होती, कट रचण्यात आलेला होता आणि पोलिसांना कळलं नाही पोलिसांचं गुप्तहेर खातं काय करत होतं किंवा इतर ज्या यंत्रणा होत्या ते सगळ्या काय करत होते. दंगल झाल्यानंतरच तुम्हाला कसं लक्षात आलं हा कट होता म्हणून. याचा अर्थ खात्यावर वचक नाही किंवा खात्यातले लोक त्यांचं ऐकत नाहीत किंवा जे काही वाटवटे जे काही कारण असतील, पण या सगळ्या गोष्टींना ते स्वतःच जबाबदार आहेत कारण त्याचा थेट कंट्रोल त्याच्यावर आहे. दुसरा मुद्दा जो तू सातत्याने म्हणतोस की नितेश राणेंमुळे हे सगळं घडतंय का, तर नितेश राणे हा एकच फॅक्टर आहे का, तर मला असं वाटतं की हा वन ऑफ द फॅक्टर्स आहे. फक्त नितेश राणे बोलतात म्हणून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा डागाळली आणि त्यांच्या प्रतिमेला तडे गेलेत असं अजिबात नाही. कारण कसे शेवटी नितेश राणे यांना काँग्रेसमधनं भाजपमध्ये घेण्यात आलं तेच मुळात त्यांनी रोज बोलत राहावं या कारणासाठी. नितेश राणेंची उपयुक्तता काय भाजपसाठी, त्यांनी रोज ठाकरेंबद्दल बोलावं, त्यांनी रोज काँग्रेसबद्दल बोलावं, त्यांनी रोज अन्य कुठल्या विषयावर बोलावं. आता ते गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी झालेले आहेत त्यामुळे ते हिंदुत्वाच्या भूमिकेमध्ये बोलतात. आता कडवट हिंदुत्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना असं दाखवायचं असतं ना की मी जास्त कडवट आहे, मूळ भाजपवाल्यांपेक्षा मी जास्त कडवट हिंदू असं त्यांना दाखवायचं असतं. तसं नसतं ऍक्च्युअली, पण त्यांना दाखवायचं असतं. शेवटी कसं आहे की ते बाहेरून आलेले आहेत आणि त्यांना या सगळ्या गोष्टी एस्टॅब्लिश करायच्या म्हणून ते बोलत आहेत. पण आतापर्यंत गेल्या 4.5-5 वर्षामध्ये नितेश राणे बोलत होते आणि देवेंद्र फडणवीस ऐकत होते, त्यांना दुजोरा देत होते, त्यांची शाबासकी त्यांना देत होते, त्यांची वाहवा करत होते. आज अचानक नागपूरमध्ये गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये जेव्हा दंगल झाली त्यावेळेला मात्र गृहमंत्री आपलं काही जबाबदारी झटकू शकत नाहीत. नितेश राणेंमुळे झालंय असं म्हणू शकत नाहीत. हे नितेश राणे हा फक्त एक फॅक्टर आहे आणि असं कोणाच्या चिथावणीपूर वक्तव्याने दंगली होत नसतात. दंगली त्यांच्याच वाक्याचा आधार घ्यायचा असेल तर दंगली या पूर्वनियोजित असतात, त्याचा कट रचण्यात आलेला असतो आणि तो कट समजून घेण्यामध्ये किंवा तो कट फोल ठरवण्यामध्ये गृह खातं पोलीस अपयशी ठरले ही वस्तुस्थिती. पण हा प्रश्न आहेच ना, म्हणजे गृह खातं जे आहे ते मागून घेण्यात आलेलं खातं आहे. फडणवीसांनी म्हटलेलं होतं की ज्यावेळेला अशा काही नाजूक घटना घडतात, म्हणजे देव न करू पण एखादी दहशतवादी हल्ला घडणं किंवा दंगल सदृश स्थिती घडणं किंवा बेसिकली त्यांचं त्यावेळेला कारण हेच सांगण्यात आलेलं होतं की अशा नाजूक परिस्थितींमध्ये अतिशय सेन्सिटिव्ह घटनांच्या वेळेला तुम्हाला राज्याचं गृह खातं हे जर आमच्याकडे असेल म्हणजे भाजपकडे असेल तर आम्हाला ते केंद्रीय गृह खात्यासोबत त्याच्यामुळे सल्लामसलत करणं किंवा कोऑर्डिनेशन ठेवणं हे जास्त सोपं पडतं. आता फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते जे त्याला हवं ते खातं आपल्याकडे पदरात पाडून घेऊ शकतात ही गोष्ट स्पष्ट आहे. गेल्याही टर्ममध्ये ते उपमुख्यमंत्री असताना सुद्धा गृह खातं त्यांच्याकडे राखलेलं होतं आणि त्याच्या आधी ते मुख्यमंत्री असताना 14 ते 19 मध्ये सुद्धा गृह खातं त्यांनी राखलेलं होतं. त्यांना त्यातल्या सगळ्या 19-20 गोष्टी या माहिती असणार आहेत. कुठला अधिकारी कशा पद्धतीने काम करतो हेही माहिती असणार आहे. मधल्या काळामध्ये बदल्यांची सत्र सुद्धा सुरू झालेली होती. आपापल्या मर्जीतले नेते हे सगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते. असं सगळं असून सुद्धा प्रशासनावर चांगली पकड असून सुद्धा आणि गृह खात्याचा अनुभव हा असताना सुद्धा अशा पद्धतीने फेल्युअर्स होणं हे कसं काय शक्य आहे? म्हणजे फडणवीस याच्यामध्ये कसे काय कमी पडतात? नाही कसं ना, गृह खातं हे रोज कमवा आणि रोज खा अशा प्रकारामध्ये होणार आहे. म्हणजे ते काही अर्थ खात्यासारखं नाही किंवा पीडब्ल्यूडी खात्यासारखं नाही. एखादा रस्ता मंजूर केला आणि मग तो रस्ता मंजूर झाल्यानंतर त्याचे टेंडर्स काढले आणि रस्ता बांधून झाला असं ते होत नसतं. इथं रोज काहीतरी घडत असतं. मिनिटा क्षणाक्षणाला इथे वातावरण बदलत असतं. त्यामुळे गृह खातं हे अत्यंत सेन्सिटिव्ह असतं. ते तितक्याच जबाबदार व्यक्तीकडे द्यायला हवं म्हणून ते देवेंद्रजींनी स्वतःकडे ठेवलं. मात्र त्यांना त्या खात्याकडे तितका पुरेसा वेळ देता येतोय का हे पण बघायला पाहिजे. म्हणजे मला आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की छगन भुजबळ जेव्हा पीडब्ल्यूडी मंत्री होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळातली गोष्ट आहे, तेव्हा त्यांचं एक भाषण झालं होतं. त्या भाषणाला मी गेलो होतो. आर आर पाटील यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. आर आर पाटील तेव्हा गृहमंत्री होते आणि आर आर पाटील त्या पुस्तक प्रकाशनाला आले नाहीत. स्वतःचं पुस्तक असून ते आले नाहीत. त्यांनी भाषण करायची जबाबदारी छगन भुजबळ यांच्याकडे दिली आणि त्या भाषणामध्ये भुजबळ असं म्हणाले होते की मी पीडब्ल्यूडी खात्याचा मंत्री आहे. मी एखादा रस्ता केला तर लोक माझं कौतुक करतात, रस्ता नाही केला तर लोक मला
नावं ठेवतात, मला शिव्या घालतात, मला मतं कमी देतात. पण आरांचं तसं नाही. चोरी कोणीतरी वेगळाच करतो, गुन्हा कोणीतरी वेगळाच करतो आणि उत्तर मात्र आराला द्यावं लागतं, कारण तो गृहमंत्री आहे. गृहमंत्र्याकडे ही जबाबदारी आपसूकपणाने येते की राज्यामध्ये कुठलीही घटना घडली, कुठलाही गुन्हा घडला, तर त्याचं उत्तरदायित्व हे गृहमंत्र्याकडे आहे. आणि गृहमंत्र्याला तितका पुरेसा वेळ देता येणं शक्य व्हावं म्हणून त्यावेळेला गृह खातं हे वेगळ्या व्यक्तीकडे दिलेलं होतं, मुख्यमंत्र्यांकडे नव्हतं. त्यावेळेला अशोक चव्हाणांनी विषय मांडला होता की सत्ताधारी पक्षाकडे असायला पाहिजे, किंवा मुख्यमंत्र्याकडे गृह खातं असलं पाहिजे. पण मुख्यमंत्र्यांना जर तितका वेळ देताना शक्य नसेल, मुख्यमंत्र्यांकडे अनेक व्याप असतात, मुख्यमंत्री अत्यंत बिझी असतात, त्यांना जर डेडिकेटेड वेळ देता येणं शक्य नसेल, तर किमान चांगले राज्यमंत्री द्यावेत. त्या राज्यमंत्र्यांच्या आधारावर गृह खात्याचं कामकाज पुढे नेता येईल, अशी त्याच्या मागची कल्पना असते. आता आपले राज्यमंत्री कोण आहेत? योगेश कदम. म्हणजे योगेश कदम गेल्या काही दिवसापासून आपण त्यांची बॉडी लँग्वेज बघा. म्हणजे या योगेश कदमांची बॉडी लँग्वेज बघता किंवा त्यांचा एकंदरीत आवेश बघता, त्यांचा एकंदरीत सगळा आविर्भाव बघता, यांना पोलीस खात्यातला कॉन्स्टेबल तरी घाबरत असेल का, याच्याबद्दल मला शंका आहे. त्यांच्या गृह खात्यानं वचक कसं बसणार? म्हणजे एवढी मोठी दंगल घडल्यानंतर तुम्ही मुंबईत काय करताय? गृहमंत्री नागपूरमध्ये का नाही? फक्त पालकमंत्र्याकडे जबाबदारी सोपून कसं चालेल? चंद्रशेखर बावनकुळे गेले तिकडे, पण ते त्यांच्याकडे गृह खातं नाही आहे. जेव्हा गृह राज्यमंत्री तिकडे जात नाही, पोलीस कमिशनरला जाब विचारत नाही, तोवर पोलिसांवर त्याचा दबाव येत नाही. तिथे तुम्ही मुंबईमध्ये बसणार, अधिवेशनाचं कारण सांगून टीव्हीला बाईट देत बसणार आणि आम्ही गुन्हेगारांना सोडणार नाही वगैरे वगैरे काहीतरी खोट्या गोष्टी सांगत राहणार. त्या गोष्टीचा पोलीस खात्यावर काही परिणाम होत नाही. विशेषतः लोकांचं मनोबल याच्याने अजिबात उंचावत नाही. लोकांना त्यांच्यामध्ये मिसळणारा, त्यांच्या जखमांवर फुंकर घालणारा मंत्री त्यावेळेला हवा असतो. तो तिथे करण्यामध्ये गृह खातं अपयशी ठरलेलं आहे, आपल्याला मान्य करायला हवं. स्थानिक आमदाराच्या भरोश्यावर किंवा पालकमंत्र्यांच्या भरोश्यावर हे होत नसतं. गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी तिथे का गेले नाहीत, हा प्रश्न आहे. मग आपलं अपयश झाकायचं असेल तर मग काय करायचं? मग कोणतरी बळीचा बकरा लागतो. पण नितेश राणेंना खरं बळीचा बकरा म्हणणं जरा अवघड आहे, कारण ते नाहीये तसे. पण नितेश राणेंवर खापर फोडणं फार सोपं आहे ना, की नितेश राणेंमुळे सगळं वातावरण बिघडलं आणि नितेश राणे बोलत असल्यामुळे सगळं झालं. आम्ही सगळे नामामिराळे. तर मग गृह खातं काय करत होतं? नितेश राणेंना त्यांच्या वक्तव्यामुळे समजा वातावरण बिघडत जरी असेल, तरी त्यांना वेळीच का नाही थांबवलं? म्हणजे घटना घडेपर्यंत वाट बघायची होती का? किंवा घटना घडल्यानंतर कोणातरी बळी द्यायचा असतो, कोणातरी माथ्यावर खापर फोडायचं असतं, म्हणून नितीश राणेंचा वापर केला जातो, का असं म्हणू शकतो ना. आणि राणे हे काय स्वतःच्या मर्जीने बोलत नाहीत, त्यांना सांगण्यात आलेलं होतं बोला म्हणून. हा पण एक फॅक्टर आहे. त्यामुळे नितीश राणेंमुळे फक्त फटका बसतोय का, तर असं नव्हे. अनेक फॅक्टर्स आहेत, त्यातला एक फॅक्टर नितीश राणे असू शकतात. पण स्वतःच्या खात्यावर वचक नाही, चांगली टीम उभी करता आलेली नाही त्यांना, हे त्यातलं दुर्दैव आहे. पोलीस महासंचालक का नाही गेलेत नागपूरला? नागपूरचे आयजी का नाही गेलेत तिकडे? त्यांनी स्पॉटवर जायला पाहिजे होतं. इतकी मोठी घटना घडल्या म्हटल्यावर वरिष्ठ अधिकारी आपापल्या जागी बसून आहेत आणि फक्त तिथे नागपूरचे पोलीस कमिशनर इथल्या रूट मार्च मध्ये सहभागी होतात, त्याने काही फरक पडत नसतो. तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांवर ज्या प्रकारचे हल्ले झालेले आहेत, कुऱ्हाडीने हल्ला झाला एका डीसीपीवर. आज बातमी आली आहे, एका महिला अधिकाऱ्याने, महिला कॉन्स्टेबलने कंप्लेंट केली आहे. तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कपडे फाडण्याचा प्रयत्न झाला. दुसरा कुठलाही पोलीस कमिशनर असता, ज्याला काहीतरी आपल्या वर्दीची काहीतरी जाण असते, वर्दीचा अभिमान असता, तर आतापर्यंत या समाजकंटकांना धडा शिकवून झाला असता. पण हे वाट बघत बसलेत, आदेश कधी येणार, आदेश आल्यानंतर हलणार, आणि आदेश आल्यानंतर हलतील की नाही याची गॅरंटी नाही. कारण सरकार मुंबईमध्ये आहे, घटना घडली आहे नागपूरमध्ये, सरकारला मुंबईतनं नागपूरला जायला वेळ नाही. हा त्यातला प्रश्न. अधिकारी तिकडे जात नाहीयेत, मंत्र्याने उठून जायला पाहिजे. एवढं काही अडलेलं नाही अधिवेशनामध्ये. योगेश कदम का नाही गेलेत नागपूरला? त्यांनी जायला हवं होतं. मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, मुख्यमंत्र्यांना ठीक आहे, मुख्यमंत्र्यांकडे अनेक बरीच कामं असतात. पण मुख्यमंत्री नाहीयेत म्हटल्यावर राज्यमंत्री का नाही जात? राज्यमंत्र्यांचं काम आहे ते करणं, तुम्ही जायला हवं होतं. पोलीस महासंचालक का नाही गेले? तुम्ही जायला हवं आणि होतं. खरं तर मुख्यमंत्री दिल्लीला सुद्धा जाऊन आलेत. शिवराज सिंग चौहान यांच्या घरातलं एक लग्न कार्याला होते, तिकडे ते सगळे जाऊन आलेले आहेत. पण इथे नागपूरमध्ये मात्र त्याऐवजी गेले असते तर त्याचा वेगळा इम्पॅक्ट पडू शकला असता. पण आपण नागपूरची घटना थोड्या वेळ बाजूला ठेवून जर उर्वरित बोलायचं झालं तर, कारण की मी जसं मगाशी म्हटलं की नितेश राणेंची काही वक्तव्य ही आत्ताची नाहीये, तर ती काही जुनी सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की पोलिसांना लक्षात ठेवा, राज्याचा गृहमंत्री कोण आहे ते, पोलिसांना अशा जागी नेऊ की जिथे त्यांच्या बायकांचेही फोन त्यांना लागणार नाहीत. पोलिसांना इशारा देत म्हणालेले होते की सरकार हिंदुत्ववादी आहे हे लक्षात राहू द्या.
मागे त्यांनी कोकणामध्ये तळकोकणातच असताना म्हटलेलं होतं की जे आमच्या बाजूचे आहेत त्याच सरपंचांना निधी मिळेल, विरोधकांना मिळणार नाही. सो अशी अनेक वक्तव्य आहेत आणि महाराष्ट्र भाजपचा अध्यक्ष कोणीही द्या, शेवटी महाराष्ट्र भाजपचा चेहरा कोण पाहिला जातो, तर जोवर देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याकडेच संपूर्ण महाराष्ट्र भाजपच्या चाव्या आहेत एक प्रकारे असंच पाहिलं जाते. कोणीही बावनकुळेंना थेट दोष देत नाही किंवा आता रवींद्र चव्हाण नव्यानं कार्याध्यक्ष आहेत म्हणून त्यांनाही कोणी त्यांच्याकडे बोट दाखवत नाही. दाखवतं ते आता ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच. आणि म्हणून हा प्रश्न तयार होतो की ज्यावेळेला नितेश राणेंना भाजपमध्ये घेण्यात आलं त्यावेळेसच्या गरजा, राजकीय गरजा या वेगळ्या होत्या. त्यावेळेला शिवसेना भाजपची युती होती, शिवसेना एकसंध होती, ठाकरे तेवढे डॅमेज्ड नव्हते. त्या गरजा आता थोड्याफार प्रमाणात भागलेल्या आहेत की जे ठाकरेंना नुकसान पोहोचवायचं होतं, ठाकरेंना कमकुवत करायचं होतं, त्या सगळ्या गरजा भागलेल्या आहेत. तरी सुद्धा नितेश राणेंना अशा पद्धतीने पाठबळ देत राहणं किंवा त्यांना आत्ता तंबी दिली अशा सुद्धा वरवरच्या बातम्या आहेत, त्याची पण ठोस माहिती अशी काही समोर आलेली नाहीये. तर काय कारण आहेत की ज्याच्यामुळे अजूनही नितेश राणेंमुळे फडणवीसांकडे थेट बोट दाखवलेलं असताना सुद्धा नितेश राणेंना काही थांबवलं जात नाहीये? थांबवलं जात नाही म्हणजे तेच आहे ना, पर की त्यांना जर सांगितलं असेल की तुम्ही बोलत राहा तर थांबायचं कशाला. म्हणजे ज्या पद्धतीने सुरेश दसांबद्दल बावनकुळेंचं स्टेटमेंट यायचं की दस यांनी बोलू नये, भले त्यांना आतून सपोर्ट असेल पण पब्लिकली स्टेटमेंट यायचं ना की बावनकुळे म्हणायचे सुरेश दस यांनी धनंजय मुंडेचं नाव घेता कामा नये, जे काय असेल ते पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर बोला. असं बावनकुळे कधीतरी नितेश राणेंच्या बद्दल बोललेत का? किंवा रवींद्र चव्हाण कार्याध्यक्ष झाल्यापासून कधीतरी बोललेत का? नाही बोललेत. याचा अर्थ त्यांना सांगितलेला आहे तुम्ही बोलत राहा. पक्षाचा आदेश असल्याशिवाय किंवा पक्षाचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय ते अशाच प्रकारची स्टेटमेंट करणारच नाहीत. हे तर उघड आहे. आणि नितेश राणेंची उपयुक्तता म्हणा किंवा राणे फॅमिलीची उपयुक्तता कोकणामध्ये असल्यामुळे नितेश राणेंना एकदम दुखावणं पण भाजपला परवडणार नाही. कारण पुढच्या निवडणुका जिंकायच्यात, पुढच्या अनेक गोष्टी त्यांना करायच्यात. वडील खासदार आहेत, एक भाऊ आमदार आहेत, हे स्वतः मंत्री आहेत. हे सगळं असताना नितेश राणेंना या सगळ्या गोष्टीच्या मधनं बाहेर काढणं यासाठी जो काही कणखरपणा असा लागतो तो नाहीये. तो कन्फर्म करणार नाहीये कारण त्यांना सपोर्ट आहे. पक्षाच्या अध्यक्षांनी गो हेड दिल्याशिवाय ते असं बोलणार नाहीत. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण. नितेश राणेंनी बोलत राहावं. जोवर आपल्या अंगाशी काही येत नाही तोवर त्याच्यावर रिॲक्ट व्हायचं नाही. आपल्या अंगाशी येईल तेव्हा बघू की अरे ते राणेंचं वैयक्तिक मत आहे आणि आता आम्ही राणेंना सांगितलं की तुम्ही बोलू नका, अशी भूमिका तेव्हा घेतली जाईल. पण तोवर राणेंनी बोलत राहावं यासाठी सगळी लावलेली फिल्डिंग आहे ही. उघड आहे. पण तुम्हाला वाटत नाही त्याच्यामध्ये की म्हणजे ह्याचा कुठेतरी भाजपमध्ये किंवा स्वतः फडणवीस विचार करत असतील की एकंदरीतच त्यांच्यावर ज्या पद्धतीने एक 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 त्यांना विशेषणं आता लावली जात आहेत की गृह खात्यापासून आणि ते अगदी त्याची म्हणजे त्यांनी जरांगे पाटलांचं जे मराठा आंदोलन सुरू होतं त्यावेळेला झालेला लाठीमारीचा मुद्दा असेल तेव्हापासून सुद्धा आणि अगदी त्यांच्या फर्स्ट टर्म मध्ये सुद्धा नागपूरमध्ये जी गुन्हेगारी घडत होती त्यावेळेला सुद्धा मराठा मोर्चा अनेक निघालेले होते, कोपडीची घटना घडलेली होती, पण त्याच्यामध्ये फाशीची शिक्षा झाली, त्याच्यामध्ये त्या कुटुंबाची जबाबदारी सुद्धा खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलेली होती. आपण पाहिलं की त्या कुटुंबातलं एक लग्न सुद्धा आता नुकतंच लावून देण्यात आलेलं होतं. सो काही गोष्टी या त्यांनी बॅलन्स आउट केल्या, पण तरी सुद्धा ते गृहमंत्री असताना गृह खात्यावर जे सतत ताशेरे ओढले जात आहेत आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना आपली मुख्यमंत्री म्हणून जी छबी बनवायची होती ती अजून काही बनवता येत नाहीये असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच असं वाटतं. गृह खात्याचं कामकाज जोवर सुधारत नाही, गृह खात्याचा परफॉर्मन्स जोवर दिसत नाही, तोवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून कितपत यशस्वी म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करू शकतील याच्याबद्दल मला शंका आहे. म्हणजे कितीही इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये आली, कितीही गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आली, तरी ती गुंतवणूक आल्यानंतर लोकांना रोजगार मिळाला आणि कायदा सुव्यवस्था जर व्यवस्थित नसेल तर तो रोजगार कायमस्वरूपी टिकत नाहीत. हे देखील वस्तुस्थिती आहे. म्हणजे मागच्या टर्मचं त्यांचं उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या टर्म मध्ये ज्या प्रकल्पाचा सगळ्यात मोठा गाजावाजा झाला होता, 5 लाख कोटींची गुंतवणूक येणार आणि महाराष्ट्राचं सगळं चित्र बदलणार, तर फॉक्सकॉन कुठे गेला? फॉक्सकॉन तामिळनाडूमध्ये. फॉक्सकॉनची दुसरं ब्रँच ओपन झाली बँगलोरमध्ये आणि तिसरी होते युपी मध्ये. म्हणजे युपी असो, कर्नाटक असो किंवा तामिळनाडू असो, या तिन्ही राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा लॉ अँड ऑर्डर चांगली आहे असा मेसेज त्यांना गेला असावा किंवा टॅक्सेशनचे काहीतरी वेगळे नियम असतील, जे काय असेल, वॉट जे काय कारण असेल. पण फक्त गुंतवणुकीची घोषणा केली म्हणजे सगळं काही सुजलाम सुफलाम होईल असं नव्हे. सगळ्यात महत्वाचं काय आहे? लोकांची सुरक्षितता. लोकांची सुरक्षितता नसेल तर उद्योगधंद्यांवर येणाऱ्या इन्व्हेस्टमेंटवर नक्कीच परिणाम होतो. महाराष्ट्राची इमेज आतापर्यंत काय होती की महाराष्ट्र हे शांतताप्रिय राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डर खूप चांगली आहे. महाराष्ट्रामध्ये पाण्याचा प्रश्न नाही आहे. महाराष्ट्रामध्ये वीज मुबलक आहे. महाराष्ट्रामध्ये कनेक्टिव्हिटी चांगली आहे. या सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत, कनेक्टिव्हिटी आहे, वीज आहे, पाणी आहे, जमीन भरपूर देत आहेत, टॅक्सेशन मध्ये सवलती देत आहेत. मात्र वीज कंपनीकडे
हप्ता मागणारे जर राजकारणी असतील आणि त्या हप्ताखोरीतून एखाद्याची हत्या होत असेल तर कुठली वीज कंपनी महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहे? कुठलीच तयार होणार नाही. किंवा जे काही इन्व्हेस्ट त्यांना करायची असेल ते मनापासून करणार नाही, ते फक्त राजकारण्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे राजकारण्यांसाठी म्हणून उद्योगधंदे आणायचे की सामान्य लोकांसाठी आणायचे हे महत्वाचं. आणि सामान्य लोकांसाठी आणायचे असतील तर सामान्य लोकांची सुरक्षितता ही इतर कुठल्याही फॅक्टरपेक्षा जास्त महत्वाची आहे. आणि त्या दृष्टीने म्हणून पावलं टाकताना आपल्याला दिसत नाहीये. गृह खात्याचं अपयश हे तिथे आहे. गृह खातं हे लॉ अँड ऑर्डर जपणारं खातं म्हणून त्याची ओळख असायला हवी, ती आता नाहीये. म्हणजे घटना घडलेली आहे, गुन्हेगारांना आम्ही पकडलाय, 2-2 महिने गुन्हेगार सापडत नाहीत, कृष्णा आंधळे अजून सापडत नाही, प्रशांत कोरटकर अजून सापडत नाही. असं गृह खातं महाराष्ट्राचं कधीच नव्हतं. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांची प्रतिमा अशी होती याच्यापूर्वी की मुंबई पोलिसांनी, महाराष्ट्र पोलिसांनी ठरवलं तर ते एखाद्याला अगदी नरकातून देखील शोधून आणतील, आणि ते घडलेलं आहे याच्यापूर्वी. आता तसं का होत नाही? कारण खात्यावर वचक नाही. खात्यावर वचक नाही कारण मुख्यमंत्र्यांना त्या खात्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. चांगले अधिकारी आहेत का? तर आहेत. वाईट अधिकारी आहेत का? तर आहेत. चांगल्या अधिकाऱ्यांना ताकद देणं, चांगल्या अधिकाऱ्यांना बळ देणं, आणि त्या अधिकाऱ्यांचा परफॉर्मन्स नाही, जे नुसते शोभेची बावली म्हणून तिकडे बसलेले आहेत, त्यांना दूर करणं, यासाठी धाडसी निर्णय घ्यायला लागतात. ते मुख्यमंत्री घेतील अशी अपेक्षा आपल्याला, पण आता होताना दिसत नाही. ते होईल तेव्हा होईल. आणि जोपर्यंत गृह खात्याचं कामकाज सुधारत नाही, गृह खात्याची प्रतिमा चांगली होत नाही, तोवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं, सक्सेसफुल मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण होणं हे अवघड आहे. ते होण्यासाठी म्हणून त्यांना गृह खात्याकडे लक्षही द्यावंच लागेल. एक शेवटचा प्रश्न घेते फक्त, की तुम्ही उल्लेख केलात म्हणून, की आपल्याकडनं उद्योग उत्तर प्रदेशला सुद्धा जायला लागलेले आहेत आणि हे तेच उत्तर प्रदेश आहे, की जे कधी-काळी जंगलराजमुळे बदनाम होतं, तिकडच्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांमुळे बदनाम होतं. तर तिकडे म्हणजे ती ती कशा पद्धतीने त्याचं मेकओव्हर झालंय ते उत्तर प्रदेशचं. तिकडे कशा पद्धतीने उद्योजकांचा विश्वास वाढला, की महाराष्ट्र सोडून उद्योजक हे उत्तर प्रदेश सुद्धा ऑप्ट करायला लागलेले आहेत किंवा उत्तर प्रदेशमध्ये जायला आता उद्योगांना भीती वाटत नाही. आणि हा उल्लेख प्रेक्षकांसाठी थोडा छोटीशी बॅकग्राऊंड द्यायचं झालं तर, की कालच्या सुद्धा ज्यावेळेला नागपूरच्या बद्दल देवेंद्र फडणवीस निवेदन देत होते, त्याही वेळेला त्यांनी त्याचा उल्लेख केला, की अशा पद्धतीने घटना घडल्या तर उद्योजक सुद्धा घाबरतात. ते येत नाहीत आपल्याकडे प्रकल्प घेऊन किंवा उद्योग घेऊन. आणि बीडच्या वेळेला सुद्धा ही घटना घडल्यानंतर सुद्धा तिकडे जी विभागीय आयुक्तांसोबत बैठक झालेली होती, त्याच्यामध्ये सुद्धा उद्योजकांनी हा कन्सर्न बोलून दाखवलेला होता, की त्यांना भीती वाटते. त्यांना या सगळ्या गोष्टींचा त्रास होतात, की जे खंडणी वगैरे मागितल्या जातात. तर पुन्हा एकदा किरण सरांकडे येऊन, की उत्तर प्रदेश बद्दलचा हा कॉन्फिडन्स कसा काय वाढला? तिकडे कशा पद्धतीने योगी आदित्यनाथांनी अवघ्या 5 वर्षांमध्ये, कारण त्यांचं पण आताशी दुसरी टर्म आत्ता संपेल, तर अवघ्या 5 वर्षांमध्ये त्यांनी कसं काय हे सगळं बदलून दाखवलं? काय झालं की उत्तर प्रदेशची लॉ अँड ऑर्डर अत्यंत वाईट होती. योगी आदित्यनाथ आल्यापासून त्यांनी लॉ अँड ऑर्डरवर खूप फोकस केलेला आहे. म्हणजे समाजकंटकांना उचलून जेलमध्ये टाकणं, आंदोलनं मोडून काढणं, कोणालाही रस्त्यावर दगडफेक करू न देणं, या प्रकारची अत्यंत कठोर कारवाई त्यांनी केली. त्याचा परिणाम उद्योगांच्या मनामध्ये निर्माण होतोच ना, की उद्या काही आंदोलन झालं, उद्या काही जाळपोळ झाली, मारामारी झाली, काय झालं तर पोलीस इथे ऍक्शन घेणार आहे तातडीने, गुन्हेगारांवर वचक बसला जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये ते होत नाहीये. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये असं म्हणायचं पूर्वी की संध्याकाळी 7 नंतर महिलांना घराच्या बाहेर पडणं फार अवघड असायचं त्या ठिकाणी. हो. आज ती परिस्थिती राहिलेली नाही, कारण लॉ अँड ऑर्डर सुधारलेली आहे. लॉ अँड ऑर्डर जी आता उत्तर प्रदेशमध्ये दिसते ही पूर्वी महाराष्ट्रामध्ये होती. महाराष्ट्र या गोष्टीसाठी ओळखला जायचा की महाराष्ट्रामध्ये सगळं काही सेफ आहे, महाराष्ट्रामध्ये उद्योजक सेफ आहेत, सामान्य नागरिक सेफ आहे, सगळं काय ते एक आहे, तो सेफ आहे, ते महाराष्ट्राला लागू पडायचं. इथून कोणाला सांगायची गरज नव्हती पडत आपल्याला. पण आता ते राहिलेलं नाही आहे. म्हणजे उद्योजक फक्त त्याला काहीतरी सुविधा मिळतात म्हणूनच येणार असं नव्हे, तर त्याला प्रोटेक्शन पण हवंय. प्रोटेक्शन मनी नाही आहे, त्याला प्रोटेक्शन मनी द्यावा लागतो. तो प्रोटेक्शन मनी न देता त्याला प्रोटेक्शन हवंय. ते जोवर देत नाही, ते जोवर होत नाही महाराष्ट्रामध्ये, तोवर या गोष्टी होतच राहणार. आणि उद्योजकांना कसं आहे की उद्योजकांना शेवटी कुठलाही उद्योजक असला, आपली सामान्य असो, मोठा उद्योजक असो, कोणी असो, त्याला त्याच्या फॅक्टरीसाठी म्हणून, त्याच्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणून सुरक्षितता हवी आहे. भ्रष्टाचार असेल किंवा नसेल हा वेगळा मुद्दा, पण भ्रष्टाचार हा त्याला एक चॅनलाइज करून देण्याचा एक प्रकार नवीन गेल्या काही वर्षामध्ये सुरू झालाय. पण असं असताना स्थानिक आमदार, तिथले मंत्री, पालकमंत्री जर हप्ता मागत असतील तर कुठला उद्योजक राहणार? आणि त्याच्यावर सरकार तर वचकच नाही, सरकार काही म्हणूच शकत नाही. हे या गोष्टी नाही चालत. हे फार कमी काळ चालतं, पण दीर्घ काळाचा विचार जर केला आणि ही जर अशी इमेज निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये की अरे महाराष्ट्रामध्ये सगळं आता बिघडलेलं आहे, तर महाराष्ट्र उद्योजक येणार नाहीत. त्यांच्याकडे अनेक ऑप्शन्स आहेत, ते दुसरीकडे जातील. त्यांना दुसरीकडे पण पाणी मिळतं, दुसरीकडे पण त्यांना करामध्ये सवलत मिळते, आणि आता कनेक्टिव्हिटी इतकी चांगली झाली आहे की कुठूनही कुठे जात आहेत. आपल्या फक्त आपला ऍडव्हान्टेज एवढं तर आपल्याकडे मुंबई आहे, आपल्याकडे भला मोठा समुद्र किनारा आहे,
पण लोक आता विचार करतात की समुद्र किनारा घेऊन मी माझं आयुष्य संकटात टाकायचं, तर दुसऱ्या ठिकाणी जाऊन बाय रोड सेफ राहायचं, हा विचार करतील की ते. हम्म. आपण आशा करूया की आपल्याकडे जास्तीत जास्त उद्योग येतील आणि त्याच्यासाठी जे गृह खात्याकडनं एक पोषक वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याची अपेक्षा आहे तीही पूर्ण होईल अशी अपेक्षा ठेवूया. पण जे मधल्या काळामध्ये सगळ्या चर्चा सुरू होत्या आणि खास करून त्याच्यामध्ये फोडणी पडली ती नागपूरच्या दंगलीमुळे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला की देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे काही ताशेरे ओढले जात आहेत ते केवळ मग नितेश राणेंमुळेच होते का की इतरही त्याच्यातले फॅक्टर्स महत्वाचे होते. ते सगळे फॅक्टर्स उलगडून सांगितलेत त्याबद्दल किरण तारे सर खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमची या सगळ्यावरची मतं जी आहेत ती सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.